नमस्कार मंडळी, पुष्पाज ड्रीम वर्ल्डमध्ये स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। आज आपण बनवतो वांग्याचं भरीत। सुरुवातीला मी पहिली पद्धत दाखवते। आपण सुरुवातीला वांग्याला सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं आणि लोखंडी तव्यामध्ये आपण असं भाजून घ्यायचं। मधून अधून ते अलटीपलटी करायचं आणि सर्व साईडून वांग भाजून घेऊ शकतो आपण। ही एक पद्धत आहे आणि ही एक दुसरी पद्धत आहे ती आपण डायरेक्ट गॅसवर भाजू शकतो। वांग्याला तेल लावायचं आणि सर्व बाजूने असं वांग चांगलं भाजून घ्यायचं। दोन्ही पद्धतीने चव वांग्याची अप्रतिम लागते। पाहू शकताय मी अर्ध तव्यावर भाजल्याने अर्ध नंतर असं गॅसवर भाजून घेतलं। नंतर आपण कांदा टोमॅटो आपलं जे काही साहित्य लागणार आहे ते कट करून घेतलेलं आहे, अगोदर तयारी करून घेतलेली आहे। वांग भाजल्यानंतर आपण वांग थोडंसं चिरायचं, त्याच्या आतमध्ये काही खराब वगैरे असेल तर पहिलं पाहायचं आणि वांग्याचं असं कट करून वांग मॅश करून किंवा बारीक करून घ्यायचं। वांग्याची जर काळी साल तुम्हाला आवडत असली तर तुम्ही ती ठेवू शकता आणि नसेल आवडत तर ती काढूनही टाकू शकता। मला थोडीफार ती चव त्याची आवडते त्यामुळे मी तसंच ठेवलं होतं। आता तव्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये पहिला लसणाची आपण फोडणी द्यायची। लसूण चांगलं भाजून घ्यायचं आहे, त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे, कांदा टोमॅटो हे चांगलं भाजून घ्यायचं आहे, चांगलं परतून घ्यायचं आहे। हे साहित्य आपलं भाजेपर्यंत आपण मॅश केलेल्या वांग्यामध्ये मीठ घातले, हळद, लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता, थोडीशी धना पावडर घातली आणि थोडा गरम मसाला घातलेला आहे, यामुळे चव ही खूप छान लागते। आता हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। पाहू शकताय सर्व मसाला मिक्स केला की असं वाटतं भाजी वांग्याचं जे भरीत आहे ते असंही छान लागतं। पहिले म्हणजे पूर्वी पाट्यावर असं वांग ठेचून फक्त त्यात चटणी आणि मीठ टाकून खाल्लं जायचं, त्याचीही चव खूप सुंदर यायची, कारण वांग ठेचताना त्याचा वास एवढा सुंदर यायचा। कोणी कोणी असं करून खाल्लेलं आहे सांगा बरं। आता आपला कांदा टोमॅटो आणि आपण जे लसूण टाकला होता तो चांगला भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जे मॅश केलेलं सर्व मसाला मिक्स केलेलं होतं त्या साहित्यावर वांग घातलेलं आहे आणि छान पुन्हा सगळं परतून घ्यायचं आहे। मी लोखंडी तव्यामध्ये वांग्याचं भरीत बनवते, खूप सुंदर लागतं। थोडंसं चांगलं परतून सगळा मसाला झाल्यानंतर थोडा वेळ झाकण ठेवायचं, 1-2-3 मिनटं, आणि वांग्याला एक वाफ येऊ द्यायची। त्यानंतर ही सर्व साहित्य सर्व वांग सगळ्याच पद्धतीने सगळं छान परतून घ्यायचं, त्यामुळे चव अप्रतिम लागते। सगळा मसाला एकमेकात मिक्स होतो आणि चव चांगली येते। आणि पाहू शकते आपलं मस्त असं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे। ज्यांना कोणाला वांग्याचं भरीत आवडतं त्यांनी या पद्धतीने एकदा करून पहा, ज्वारीची भाकरीबरोबर खूप सुंदर लागतं। नक्की ट्राय करून पहा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करून ठेवा। धन्यवाद।